अमृता मॅडम काय म्हणताय? बस बढिया सर, तुम्ही सांगा. नमस्ते ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया. आमचे सुदामराव नेशे सरपंच सर यांच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि सपोर्ट करा. हीच माझी तुम्हाला प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद अमृता मॅडम. ओके, धन्यवाद सर. आणि आपण जनरली 2-3 पिक्चर बघितले. एक लक्ष्मी पिक्चर बघितला, एक कंचना 1 बघितला, कंचना 2 बघितला. तर त्याच्यामध्ये असं कॅरेक्टर दाखवलेलं आहे की तृतीय पत्नी असतो. तृतीय पत्नीकडे विरोधात करतो आणि मग तो जे काही कार्य करत असतो त्याच्यामध्ये कोणीतरी ऑपोजिट माणूस येतो राजकारण करणारा. तो तिला मारतो. मारल्यानंतर ती आत्मा बनते. आत्मा बनल्यानंतर मग ती सगळ्यांचा असं हे शोध घेते, प्रतिशोध घेते वगैरे वगैरे. पण तसं जर बघितलं तर सरांनी जी काही स्क्रिप्ट तयार केली त्या स्क्रिप्टमध्ये तसं जर विचार जर केला तर त्याच्यापेक्षा खूप अपोजिट केलेलं आहे त्यांनी. आणि ॲक्च्युली त्यांना वेगळंच करायचं आहे काहीतरी. की त्यांना जगा वेगळं असं करायचं आहे की प्रत्येक याच्यामध्ये किन्नर दाखवलेली ती भूतच बनते, ती प्रतिशोधच घेते. आणि हा जो शिक्का आहे ना, हा समाजाने पहिल्यापासून आमच्या कम्युनिटीवरती लावलेला आहे. विशेष म्हणजे अशी गोष्ट आहे की किन्नर एक कम्युनिटीमध्ये काय असतं हे कुणाला माहितीच नाही. फक्त दिसतोय एक किन्नर, टाळ्या वाजवतोय, 10 रुपये मागतोय, कोणीतरी त्याचा आशीर्वाद घेतोय किंवा घेतही नाही, थट्टा मस्करी करतं. असं अनेक वेळेला आपल्याला बघायला मिळतं. तर प्रत्येक वेळेला जी काही किन्नर असते त्या किन्नरची जी काही भूमिका असते, आता पिक्चरमध्ये काही कलाकार लोक किन्नरची ती स्क्रिप्ट करतात, पण तात्पुरती साडी घालून किन्नरची कलाकारी करणं वेगळं. आणि आयुष्यभरासाठी ही जी वेशभूषा घेतलेली आहे तर ह्या वेशभूषेमध्ये आणि किन्नरचं जे पात्र आहे ते करण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. तर ही जी किन्नर कम्युनिटी आहे, म्हणजे किन्नर आहे एखाद्या घरात जर जन्माला आली, हे तुम्हालाही समजणं खूप गरजेचं. तिला स्वतःचे इष्ट, आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक, मित्रमंडळी, इव्हन आई वडील यांच्यापासूनच तिला पहिल्यापासूनच त्रास द्यायला सुरुवात होती. ती किन्नर जन्माला येणं, एक स्त्री जन्माला आली तर पेढे वाटतात, पुरुष जन्माला आलो तर पेढे वाटतात. पण एक तृतीयपंथी किन्नर म्हणून कोणी जन्माला जर आलं तर अरे समाज काय म्हणेल, आता नातेवाईक काय म्हणतो, माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होईल का नाही होणार, असे अनेक प्रकारचे प्रश्न जन्माला आल्या त्या आईला आणि वडिलांना पडतात. आणि त्याच्यानंतर कसं तरी मग ते झाकण्याचा प्रयत्न करतात की ही किन्नर आहे. मग तिला शाळेत टाकतात. शाळेत टाकल्यानंतर मग मुद्दामच तिला ते पॅन्ट शर्टच घालायला देणं. पण तिच्या चालीवरनं ते बरोबर कळतं. चालीवर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. चालायला लागल्यानंतर कोणी छक्का म्हणणं, कोणी नल्ला म्हणणं, कोणी हिजडा म्हणणं, अशा अनेक कोणी बायल्या म्हणणं, असे अनेक प्रकारचे ते टॉन्ट सहन करत 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 ती किन्नर मोठी होतात. मोठी झाल्यानंतर पण तिला असा प्रश्न पडतो की मला आई वडिलांनी जन्म दिला आणि मी अशी जन्माला आली तर माझ्या आई वडिलांनी मला सोडावं नाही. पण आई वडील लोक लज्जेपायी तिला सोडून देतात. त्याच्यानंतर ती ज्या वेळेला कम्युनिटीमध्ये जातात त्यावेळेला तिचे गुरु जे लोक असतात ते अनेक तिला आणखी टॉर्चर करतात की तुला एवढे बाजार देऊ आम्ही, किंवा ही ट्रेन तुला, ती ट्रेन तुला, हा डब्बा तू मागायचा, तो डब्बा तू मागायचा, आणि आम्हाला एवढे पैसे आणून द्यायचे. त्यांचे हप्ते ठरलेले असतात. नाहीतर मग कुठंतरी टोल नाक्यावर जायचं. आणि आमच्या कम्युनिटीमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत. मग कोणी शरीर देहलुगरीचा कार्यभाग पार पाडायचा, कोण काय करतं, कोण काय करतं. पण ह्या सगळ्यांमध्ये जे काही किन्नर आहे ती फक्त आशीर्वाद घ्यायला, म्हणजे ती देवाच्या ठिकाणी वाटते की तिला 10 रुपये देणं, तिच्याकडनं बुधवारच्या दिवशी कॉईन जाणून घेणं आणि मग त्याने बरकत येते. अशी सगळ्या समाजामध्ये फील तयार झालेली. परंतु त्या किन्नरकडे ज्या वेळेला तुम्हाला तिच्याकडनं आशीर्वादाची अपेक्षा असते त्यावेळेला ती किन्नर चांगली असते. आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये, म्हणजे छत्रपती जन्माला यावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यावे, पण ते आपल्या घरात नको, ते परक्याच्या घरामध्ये. म्हणजे जाळ झाला तर लोकांच्या घराचा होईल, आपल्या घराचा होईल, लोकांच्या घराचा होणार, अशी सिच्युएशन तयार होते. तर ही जी काही किन्नर कम्युनिटी आहे या किन्नरबद्दल सरांनी काहीतरी वेगळं केलं की नाही, तो जन्माला येतो
लागतो, नंतर त्याला त्रास होतो, नंतर तो मरतो, पुन्हा प्रतिशोध घेतो. याच्या अपोजिट काहीतरी वेगळं केलं आणि त्यांनी ती स्क्रिप्ट पण फार छान तयार केली. ती किन्नर असते, ती भावी खासदार होते आणि मग ती कशा कशा प्रकारे समाजाशी लढत 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 ती पुढच्या स्टेजपर्यंत जाते. खूप छान. आणि हे आतापर्यंत झालेलं नाहीये, ना भूतो ना भविष्यात. आता आपल्या महाराष्ट्रात नाही झालेलं असं, MP मध्ये झालेली, MP मध्ये पंजाबला एक झालेली आहे आणि आपल्याकडे असं झालेलं नाही. तर ही स्क्रिप्ट खूप छान आहे की नाही, किन्नर नुसती टाळ्याने वाजू शकत, किन्नर खासदारही होऊ शकतो, परंतु तिला सपोर्ट महत्वाचा आहे. आज माझ्याकडे 10-12 गाई आहे, मला लोनच होत नाही. कशाच्या बेसवर द्यायचं बोलतात, कारण तुम्ही असे लोक तुम्हाला द्यायचं कसं काय. आणि मी स्वतः शेण भरते, मी स्वतः चारा टाकते, धारा काढते, सगळं गायचं नियोजन करते. मला तुम्ही का देत नाही लोन? माझ्याकडे सगळे कागदपत्रे म्हणजे ह्या गोष्टी देतात. आम्ही मतदानाला आम्ही चालतो, लोनला वगैरे कुठं काही कार्यक्रम असला तर आम्ही तुम्हाला चालत, आशीर्वाद घ्यायच्या टायमाला आम्ही चालतो. ही जी संकल्पना समाजामध्ये तयार झालेली ही ह्या स्क्रिप्टद्वारे आणि ह्या पिक्चरद्वारे सर ती काढून टाकताय आणि समाजाचं बघण्याचा दृष्टिकोनही याच्यातनं चेंज होणार आहे आणि आपण सगळे मिळून त्या गोष्टीला सपोर्टही करू. त्याच्यामध्ये पूर्ण मी तर माझ्या पात्रासाठी पूर्ण उतरण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही की मला सरांनी हे द्यावं ते द्यावं. फक्त मला ह्या पार्टामध्ये कुठेतरी मला चान्सेस मिळतोय की मी काहीतरी करून दाखवेल आणि पूर्ण उतरण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.